भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना माझी मनापासून विनंती आहे. खरं तर जसं आज विठ्ठल भाऊ असेल किंवा तुतारीचा आपला जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेब गट यांनी जसा निर्णय घेतला, आता खरं तर जुन्या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी पण निर्णय घेतला पाहिजे. अशा ज्या चुकीच्या प्रवृत्तीला घरी बसवायचं असेल तर त्यांच्या उमेदवाराच्या विरुद्ध आपण प्रचार केला पाहिजे. आणि प्रचार जरी नसेल करायचा तरी तुमचं मत आहे जे बहुमल मत आहे हे खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला देऊन खऱ्या अर्थानं त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी केलं पाहिजे. मी भोर शहरात येतोय, दादांनी सांगितलं भोर शहरात मी कित्येक वर्ष काळूबाईला जातोय, तेवढाच रस्ता, तीच परिस्थिती, तेच एसटी स्टँड, त्याच्यात काय कुठे बदल झालेला नाही. 2 वर्षापूर्वी एसटी स्टँडची थोडी निर्मिती केली महायुती सरकार असताना, परंतु त्या महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यावेळेस सुद्धा आपण पाहिलंय, पण त्याची काय परिस्थिती बदललेली नाही. आता एसटी स्टँडची तीच परिस्थिती आहे. आज समोर आपण पाहिलं व्यापारी गाळे उभं करण्याचं काम केलं, परंतु एवढ्या वर्ष सत्ता हातात होती, परंतु त्याला किती निधी दिला पाहिजे, त्याचं काम कसं केलं पाहिजे, त्याचं नियोजन काय पाहिजे हे काही पाहिलं नाही. आज पण रोडला जर पाणी आलं आणि ते जर कुठं साईडला नाही, गटर नाहीये रोडला, तर संपूर्ण पाणी त्या मॉलच्या पार्किंग मध्ये जाणार आहे आणि ते पाण्यात तुंबणार आहे. अशी परिस्थिती होत असताना तालुक्यातली सर्व जनता मी पाहतोय भोर शहरामध्ये येते, वेगवेगळ्या ग्रामीण भागातील मुलं विद्यार्थी या ठिकाणी येतात, परंतु एसटी स्टँड मध्ये कुठल्याही सुविधा नव्हत्या. अनेक वेळा एसटी बंद पडत होत्या आणि मग मुलांची मागणी होती की आम्हाला एसटी पाहिजे, कारण वाहतुकीची खूप मोठी अडचण होती. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आज मला 9-10 महिन्यापूर्वी उमेदवारी मिळाल्यानंतर तुम्ही निवडून दिलं आणि आम्ही 10-11 महिन्याच्या कार्यकालामध्ये या भोर तालुक्याला 11 एसटी गाड्या देण्याचं काम केलं. त्यांना एवढे वर्ष सत्तेत होते, मंत्रीपद होतं, परंतु हे कधी लक्षात आलं नाही भोर तालुका वाढतोय, त्याला काय समस्या आहेत त्या कशा पद्धतीने आपण सोडवल्या पाहिजे, पण याकडे कधी त्यांनी दुर्लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं आणि आज आपण पाहतोय. त्यामुळे भोर शहराची आज अवस्था अशी झालेली आहे. पूर्वीच्या काळी मी पाहतोय की आपल्याला उमेदवार मिळत नव्हते, परंतु आज आपण या ठिकाणी सर्वजण समोर आहात की आज आपल्याकडे अनेक उमेदवारांनी मागणी केली, काहींना माघार घ्यावी लागली. खरं तर ज्यांनी माघार घेतली आणि पक्षासाठी थांबले त्या सर्व उमेदवारांचं मी मनापासून सर्वांच्या वतीनं, पार्टीच्या वतीनं, भोर शहरातील तमाम जनतेच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. कारण की त्यांनी लक्षात आलं आपण जर एकमेकात भांडत बसलो, आपणच उभं राहिलो तर याचा फटका आपल्या उमेदवारांना बसणार आहे आणि विरोधकांचा फायदा होणार आहे. आणि तो होऊ न देण्यासाठी आपण मागे आलं पाहिजे 2 पावलं, म्हणून ते उमेदवार सर्व मागे आले आणि खऱ्या अर्थाने त्यांनी खूप मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे. आज माझ्या अगोदर अनेक वक्ते बोलत होते, त्यांनी या भागाच्या विकासाबद्दल बोलले. आज भोर शहराची परिस्थिती पाहिली तर हे खरंच आहे दादा, आपण कमानीत नाही आल्यानंतर 2च पाटे भोर शहरातनं जातात, एक मांढरदेवीला जातो आणि एक भोर शहरात येतो या राजवाड्याकडं. पण त्याची परिस्थिती काय आहे, एक गाडी आली तर दुसरी मोठी गाडी बसत नाही, अशी ही परिस्थिती या भोर शहराची आहे. कुठल्या गल्ली बोळात गेलो तर गाडीचा टन सुद्धा बसत नाही, म्हणजे अशी परिस्थिती शहराची झालेली आहे. मग तुमच्या हातात एवढ्या वर्ष सत्ता होती, तुम्ही मंत्री होते, मग ही परिस्थिती काय आली. खरं तर त्यांना जाणीव झालेली आहे दादा. पूर्वी स्वयंभू नेतृत्व होतं, मी पण पाहतोय कुठला बॅनर टाकला तर ती आपल्या काय कोणाचा फोटो नसतो, पण आज प्रचाराच्या शुभारंभासाठी त्यांना पहिल्यांदा एका मोठ्या कॅबिनेट मंत्र्याला आणावं लागलं. ह्याच्यातच ओळखून घ्या त्यांना काय त्यांना जाणीव झालेली आहे. नाही तर यापूर्वी त्यांनी कधी आणलंय का कुणाला की भोर नगर परिषदेचे इलेक्शन आहे, मग प्रचाराला कुठल्या आपल्या मंत्रिमंडळातला एखादा सहकारी आणावा, त्याचा बॅनर लावा, कधी नाही आणलं. पण आज काय आणलं, त्यांना जाणीव झाली काय परिस्थिती येते. आणि बोलत असताना खरं मंत्री महोदय बोलले, माझी मंत्र महोदयांना विनंती आहे आम्हाला त्यांच्यावर टीका करायची नाही, कारण की हे सरकार 3 पक्षाचं असल्यामुळं आणि काही घटक पक्ष आरपीआयचे आहेत त्यांच्या माध्यमातून चालत असताना एक नियम घालून दिलेला आहे. ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीतला ज्या पक्षाचा आमदार असेल त्याला प्राधान्य द्यायचं आणि त्याला खऱ्या अर्थाने मदत करायची. सकाळी बोलत असताना
नेते मंडळी बोलत होती, आता माझी बोलत होते की बाबा भोर शहराला पाणी आणणारे, भोर शहराला पाणी देणारे. त्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्र्याचं ऐकायचं का मुख्यमंत्र्याचं ऐकायचं, सही कोण करणार. वस्तुस्थिती याची जाणीव आम्हाला पण आहे ना. शेवट फायनल सही मुख्यमंत्रीच करणार आहे, पण पहिली सही तर आमचीच होणार आहे ना. जर पंचायत समितीचा प्रस्तावच वर गेला नाही तर तुम्ही काय मंजूर करणार आहे. तशी ही परिस्थिती आहे. आम्हाला त्यांच्यावर टीका करायची नाही, मला कुठल्याच जुन्या भाजपवर बोलायचं नाही. परंतु हा केविलवाना प्रश्न आहे. आणि माझी दादांना विनंती आहे, दादा चुकीच्या माणसाच्या नादी लागून आपले हात खराब करून घेऊ नका आणि आपले बाकीच्याही गोष्टी खराब करून घेऊ नका. तेव्हा आम्ही पहिल्यांदाच बोलतोय त्यांच्यावर, आम्ही चंद्रकांत दादांनाच बोलतोय ना. आपले दादा पुढे आज बोलायला आले, आपले दादा इतर उद्या बोलायला, तेही बोलतील. त्यांना माझं नम्रपणे सांगणं आहे, तुम्ही महायुतीतील एक प्रमुख नेते आहात. चुकीच्या माणसाच्या नादी लागून ज्यांनी आयुष्यात काहीच केलं नाही, भोर शहराची वाट लावण्याचं काम केलं, त्याच्या समोरात तुम्ही सभा घ्यायला येत आहे. जनता विडी खुळी नाहीये, जनतेला कळलेलं आहे की हे काही कामाचं नाही. गाव शेजारी आज मी पाहतोय गेले अनेक दिवस लोक आंदोलन करतात. का आमच्या विरुद्ध कोण आंदोलन करत नाही, का बाकीच्या मंडळींच्या विरुद्ध कोण आंदोलन करीत नाही. तुमच्या काही एवढ्या वर्ष सत्ता आहेत तरी तुमच्या विरुद्ध तालुक्यातली लोक जे आंदोलन करतात, का तर तुम्ही तालुक्याला लुटून खाल्ले, काही सोडलेलं नाही. आज आपण पाहिलंय तालुक्यात मध्ये पाहतोय कुठल्या संस्था मोठ्या झाल्या होतो, कुठली शासकीय एखादी यंत्रणा शासकीय विद्यालय या ठिकाणी उभं राहिलंय, कुठलंही नाही. आज आपण पाहतोय जी आहे शासनाची होती ती पण आपल्या ताब्यात घेऊन बसल्यात. एखादी धरणग्रस्तांची संस्था असेल ती पण आपल्या ताब्यात, एखादी गावची शाळा असेल ती पण आपल्या ताब्यात. मग भोर शहरासाठी तुम्ही काय केलं. दत्त दिगंबर संस्था होती, खर तर मी खूप मोठं त्याचं नाव ऐकलं होतं. त्याशी त्यांचे संस्था नलावडे डॉक्टर माझ्याकडे आले होते. मी त्यांना विचारलं तुमची काय भूमिका आहे. नाही म्हणले आम्ही त्या महाराजांपासून लांब आहे. आता मनात वस्तुस्थिती माहीत नाही, पण त्यांनी मला सांगितलं. मी म्हणलं तुमची संस्था काय करते. संस्थेचं वाटोळ झालं म्हणले. म्हणलं का बरं. अहो म्हणले बुडीत निघाली. आणि मग आता पुढचं काय. म्हणले आम्ही सर्व संचालक मंडळ त्यांच्यावर भांडतोय, आमचे शेअर्स आम्हाला परत द्या, आमचं भांडवल आम्हाला परत द्या, पण ते द्यायला तयार नाहीत. अशा किती संस्था आहेत हो. आज आपण पाहिलंय साखर फॅक्टरीची काय परिस्थिती आहे. कुणी तिचं नुकसान केलं, तुम्ही आम्ही केलं, त्यांनीच केलं ना. मग चुकीचा कारभार करून संस्थेचं नुकसान करायचं आणि लोकांच्या टोपर घालायचा की हे असं करतात, यांचा विकासाला खोडाचे आणि केवळ दुसऱ्याच्या माती खापर फोडण्याचं काम यांनी केलेलं आहे. आज मी पाहतोय आपण निवडून आणून शब्द दिलता भोर येथील वडगाव आणि उतरोली येथील जी MIDC आहे तिला चालना देण्याचं काम करू. आम्ही मागच्या काळात मिटिंग लावली. मिटिंग मध्ये आमचं ठरलं, त्याच अधिकाऱ्यांनी सांगितलं तिथं असा निगेटिव्ह रिपोर्ट दिला होता की भोर शहर दोन्ही गावातल्या 100% लोकांचा शेतकऱ्यांचा विरोध आहे MIDCला. आणि ज्यावेळेस अधिकारी समोर बसले त्यावेळेस त्यांनी सांगितलं असं नाही, चुकीचा निगेटिव्ह रिपोर्ट आलेला आहे, अशी परिस्थिती नाही. मग आम्ही मिटिंग लावली. मिटिंग लावल्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांची मिटिंग लावली. सर्व काम यंत्रणा कामाला लागली. त्या दिवशी सुद्धा काही मंडळी आली आणि म्हणले आमचा MIDCला विरोध आहे. अब का विरोध आहे काहीच कळत नाही. एका बाजूला लोकांना MIDC पाहिजे आणि एका बाजूला कोणतरी विरोध करतोय. खरं तर राजकीय भूमिका घेत असताना प्रत्येक जबाबदार व्यक्तीने आपले कार्यकर्ते चुकत असेल तर त्यांची समजूत घातली पाहिजे. एखादा रस्ता मोठा होत असेल आणि आपले कार्यकर्ते अडवत असेल तर आपण त्यांना सांगितलं पाहिजे हे तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल आहे, तुम्ही थांबा, विकास होतोय, रस्ता होऊ द्या, MIDC होतोय, MIDC होऊ द्या. परंतु ह्यांना ती MIDC करायची नाही आणि केवळ काहीतरी आणि आता कुणातरी श्रेय मिळेल म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी MIDC मध्ये खोडा घालण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आज मी पाहतोय मला मागच्या वेळेस मला टीका केली. मी ज्यावेळेस भोर शहरात म्हणलो की एवढ्या वर्षापूर्वी पाणी योजना झाली होती त्यात तुम्हाला कळलं नाही का शहराची लोकसंख्या वाढणार आहे. आज 40 वर्ष आले, तीच योजना आहे, आपण त्याचं विस्तारीकरण केलं पाहिजे, नवीन योजना केली पाहिजे. कधी लक्षात नाही आलं. दूरदृष्टी नसल्याला नेता जर कोण असं ना अख्ख्या जिल्ह्यात हे कुटुंब आहे, हे मी जाहीर सांगतो. आणि तसं असतं तर भोरचा विकास कुठला नसता. भोर विकास आज हे त्यांची परिस्थिती पाहिली. पवार साहेबांच्या बरोबरचे कार्यकर्ते टीका करायचे म्हटलं तर पवार साहेबांच्यावर करणार, पण पवार साहेबांनी जे काम केलं
त्याचा 1% जरी काम भोर आणि राजगडसाठी केलं असतं ना तर आज आपली जनता कुठे जाऊन बसली असती हे आपण स्वप्नात सुद्धा विचार करीत राहिलो असतो, अशी प्रगती झाली असती. परंतु काही केलं नाही. आज भोर शहरातले अंतर्गत रस्ते असेल ती परिस्थितीचे ड्रेनेजची काय समस्या आहे. आज मी पाहतो रोडला प्रत्येक ठिकाणी MSCBचे पोल उभे आहेत आणि रोड पासून आणि ते बांधकाम ज्याचं आहे 2-2, 3-3 फूट आतमध्ये हे जर काढले, त्याच्या अंडरग्राऊंड स्ट्रीट लाईट केली आणि जे सर्व विजू वाहिन्या आहेत ह्या जर भूमिगत केल्या तर 4-5 फुटाच्या रस्त्याची रुंदी वाढू शकते. शहरातला ट्रॅफिकचा प्रश्न मिटणार आहे. पण ह्या साध्या समस्या सुद्धा कधी त्यांच्या लक्षात आल्या नाही किंवा त्यांची मानसिकताच कधी करायची नव्हती. आज आपण पाहतोय त्यांचे अनेक हायस्कूल कॉलेज उभे राहिले. भोर शहरात कुठली शाळा मोठी झाली हो? 2 शाळा आहेत भोर शहरात नगरपालिकेच्या, 3 आहेत. 3 काय परिस्थिती आहे त्यांची? आहे चांगली इमारत, आम्ही निवडून आलो, पहिल्यांदा एक शाळा नवीन बांधायला काढली, आम्ही दुरुस्तीला पैसे आले म्हणून दुरुस्त नाही करायची, 2 कोटी रुपये बांधून खर्च करून ती शाळा दुरुस्त होणार आहे, परंतु परत ती खराब होणार आहे, कॅन्सल करा, 4 नाही 5 कोटी रुपये लागू द्या, आपण देऊ, नवीन शाळा बांधू. आणि आम्ही नवीन एक शाळा या ठिकाणी मंजूर केली. आता तिथं आम्हाला भूमिपूजन करता आलं नाही, परंतु थोड्याच त्याचं भूमिपूजन करू, काम चालू होईल आणि पुढच्या 2 राहिलेल्या आहेत त्याही उभ्या करणार आहे आम्ही. आज आपण पाहतोय आज अनेक ज्येष्ठ नागरिक भोर शहरात आहेत, अनेक उद्योग व्यवसाय निमित्त किंवा नोकरी निमित्त आपल्या भागातून लोक बाहेर जातात, ते या भोर शहरात राहतात, त्यांना सकाळी कुठंतरी वॉकिंग केलं पाहिजे म्हणून कुठं आहे का वॉकिंगसाठी कुठली जागा? त्या रोडने चालायचं म्हणलं तर कधली मोठी गाडी येईल आणि ठोस मारून जाईल हे कुणालाच कळत नाही, म्हणून लोक रोडला पण चालायला वॉकिंगला लोक म्हणतात. अशा लोकांना कुठंतरी गार्डन पाहिजे, मॉर्निंग वॉकसाठी ट्रॅक पाहिजे, हे कधी डोक्यात त्यांच्या बसलं नाही. आज एक गार्डन त्यांनी उभं केलं होतं म्हणतात, एवढा 75-80 कोटी खर्च केला, परंतु ते गार्डन पण अस्तित्वात नाही, ही परिस्थिती आहे. आज आपण निवडून आल्यानंतर नमो गार्डन अंतर्गत 1 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे. भविष्य काळात जाहीर तुम्हाला सुद्धा सांगणं आहे, आपण जे गार्डन उभं करू आणि ते खऱ्या अर्थाने उद्यान उभं करू, त्याची काय पद्धतीने डेव्हलप करतोय भविष्यकाळात तुम्हाला पाहायला मिळेल. असं डेव्हलप करू की मागच्या 50 वर्षात झालं नसत असं काम या उद्यानाचं आपण करून दाखवू, अशा ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो. त्याचबरोबर आपल्याकडे भूमी समाजाला तुम्ही सांगितलं वस्तू ती खरी आहे, खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय मच्छीमारी किंवा मासे विकणं आहे किंवा बाकी पण आपल्याकडे समाज आहे, त्यांचाही मुख्य व्यवसाय हे म्हणजे मटण वगैरे हे विक्री व्यवसाय आहे. परंतु अशा लोकांसाठी पुढं पाहिलंय का आपण एखादं स्वतंत्र असं काही इमारत उभी केली नाही केली, फक्त प्रस्ताव होता. आता दादानी झाला आवारताई नगराध्यक्ष असताना त्यांनी तो पुढे पाठवला होता, पण त्याला त्यांनी मंजुरी दिली नाही. परंतु आपण निवडून आलो आणि त्या समाजाची अडचण आपल्या लक्षात आली, आपण त्याला लगेच प्रस्ताव तयार केला, पुढे पाठवता शेवटच्या सहीला आहे, आचारसंहिता लागली म्हणून थांबलंय, त्याची मंजुरी पण आपण घेतली असती. पण थोड्या दिवसात चांगलं असं मत्स्य आपण त्या ठिकाणी मार्केट उभं केल्याशिवाय राहणार नाही, त्याची मंजुरी घेतल्याशिवाय राहणार नाही, याच्या ग्वाही देतो. अनेक आपल्या भागात आज आपण पाहतोय मुस्लिम धर्मीय मोठ्या प्रमाणात या भोर शहरामध्ये आहे. आज त्यांची परिस्थिती काय, त्यांच्या पुढल्या समाजाला आपण काय मदत केली? काही नाही. फक्त एवढ्या वर्ष काँग्रेसच्या नावाखाली त्यांची मतं घेतली, सत्ता भोगली, पण त्यांना काय कुठं सत्तेचा परतावा दिला नाही किंवा लाभ दिला नाही. आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चालणारी पार्टी आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने चालणारी पार्टी आहे. आणि म्हणून आज आपण तुम्ही यादी वाचली, आपल्या जर उमेदवारांची यादी पाहिली तर सर्व जाती धर्माच्या उमेदवारांना आपण संधी दिलेली आहे, वेगवेगळ्या घटकांना संधी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. पण त्यांच्या बाबतीत तेच घडत नाही, ते फक्त जिथनं फायदा आहे अशाच उमेदवारांना घेतात. आज दादा तुम्ही बोलत होते, मी पण पाहत होता करता मलाच बोलायचं होतं, पण बरंचसं तुम्हीच बोलून टाकलं. आज त्यांच्या उमेदवारांची यादी पाहिली, स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार त्यांनी दिलेले आहेत. अतिशय जसं पाणी शहराला स्वच्छ दिलंय ना, असे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार त्यांनी आपल्या शहराला दिलेले आहेत. कोण मटका किंग, कोण दारू विकतो, कोण ताडी विकतो, कोण ते टक्केवारीचा धंदा करतो म्हणजे सावकारी, असे उमेदवार शहराला देऊन शहराचं नाव खराब करण्याचं काम तुम्ही करताय. अहो, आपली भूमी ही पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ आपल्या पुण्यभूमीत घेतली, किंवा ज्या ठिकाणी पहिलं स्वराज्याचं तोरण बांधलं
दाखवलं गेलं. पहिली स्वराज्याची राजधानी ज्या भागात आहे या भागाचं पवित्र तुम्ही गेले अनेक वर्ष नेतृत्व करता. तुम्हाला आज चांगले चारित्र्याचे 21 उमेदवार मिळू शकत नाही ही शोकांतिका आहे. मग तुम्ही काय केलं एवढ्या वर्ष? खरंच जर तुम्ही चांगले स्वतःला नेतृत्व समजत असता तर तुम्ही काय केलं याचं तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. खरं तर एक नेता दादा मध्ये म्हणायचा, कोण शंकर मांडेकर काळा का गोरा, त्याला पाहिलाय का, त्याला मतदान करणार, तो मुळशीत बोर मध्ये येणार आहे का? माझी जनतेला बोर राजगड मुळशीच जाऊ द्या. मुळशीत तो आयुष्यात फिरले नसेल तेवढं मी एक दिवस फिरतो. हा काही सांगतो. तसं मी भोर शहरात सांगतो का भोर तालुक्यात सांगतो त्यांना. तर माझी जनतेचे माझ्या टीका करायची त्यांना माझी विनंती. आता तुम्ही बोर मुळशीचा आमदार आहे मान्य, पण मला निवडून बोर राजगड मुळशीने दिलेले 3 विधानसभा आपला तालुक्याचा आपला विधानसभा मतदारसंघ आहे. मी बोरमध्ये किती वेळा आलो, मी किती लोकांना भेटलो का नाही जनतेने सांगावं. तसं माझ्या तालुक्यात येऊन बघा हे किती वेळा भेटतात आणि आले तर किती लोकांना भेटतात. 1-2 मोजकी लोक पाहिजे त्यांच्या घरी बसायचं, पाहिजे त्याला बोलून घ्यायचं आणि त्याचा झाला कार्यक्रम. आतापर्यंत त्यांना असं फुकाटच मिळलं, कधी जमिनीवर यायची वेळ आली नाही. परंतु जनतेने त्यांना आता त्यांची जागा दाखवलेली. आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून आता येतात. त्याशी आपण फॉर्म भरायला होतो ते पण आले होते. खरं तर त्यांचा जो राजकुमार चिरंजीव आहे तो स्वतःला राजकुमार समजतो. अहो तो असा कुठंतरी आता 26 जानेवारी इथंच आपला कार्यक्रम होता. आता आमच्याकडे थोडी नम्रता आहे त्यामुळे आम्ही आल्यावर सगळ्यांना नमस्कार करतो. आम्ही त्यांनाही नमस्कार केला. कुणीतरी मागून रील फोटो काढला, लगेच रीलवर टाकलं, चल शंकर मांडेकर हो पुढं. अरे मी तुला पुढं पाठवलं हे बघ ना पहिल्यांदा. काय बाबा. आणि तेही म्हणत असताना आता तो रील काढतोय. माझं त्याला सांगणं तुम्ही स्वयंघोषित. अहो एकदा मी हनुमान जयंतीला आलो. मी माझ्या कानाने ऐकलेलं बरं. मी कधी खोटं बोलत नाही आयुष्यात. मला कार्यकर्ते मी नवीनच होतो बरं का, पण मला पोरं म्हणली हनुमान जयंती मोठी असा बाबू तात्या आणि सर रामनवमीला आलो. म्हणले नाही ना तुम्ही चला आपल्याला जायचंय. मी गेलो, मिरवणुका चालू होत्या आणि ती पोरं मला खांद्यावर घ्यायला लागली उचलायला. मी ना बाबा मी खाली थांबतो आपण चालत जाऊ. ते पोर हा उचलला गुणगरी. त्या पोराने पाहिलं तर त्या कार्यकर्त्याला म्हणतो आणि उचला लवकर मला आमदार आलाय आमदार आलाय. अरे म्हटलं काय तुमची परिस्थिती. म्हणजे लोकांना तुमचं वजन नकोय, तुम्ही बरेच लोकांच्या खांद्यावर काम करतात. अशी वजी जनता उचलायला मोकळी नाही. चांगलं काम करा, जनतेचा विश्वास संपादन करा आणि चांगलं काम केल्यानंतर लोक तुम्हाला नक्कीच खांद्यावर घेतील. परंतु तुमची अशी स्टाईल आहे तुम्ही स्वतःला तर मला वाटतंय आमच्या बोरमध्ये कुणीच नाही आणि आम्ही म्हणून तीच पूर्व दिशा. खरंच सांगावं स्वतःला सरनवबोध म्हणता. महाराजास ठेवली असती होय. हा महाराजांनी घोड्याच्या पाया घाला टाच खाली पण म्हटल्याचा घोड्याचा अपमान होईल. त्यांना म्हटल्याचं तुम्ही तुमची उडी मारा टोकमक टोकावरून, आम्ही ढकलणार पण नाही, आमचा हात खराब होईल अशी ह्याची परिस्थिती. आणि माझ्यावरती काय करतात. माझं त्यांना जाहीर आव्हान आहे, तुम्ही जगाच्या नादी लागा, शंकर मांडेकरच्या नादी लागू नका. आता माझ्यावर सकाळी टीका केली. ते विधानसभेपूर्वी कुठल्या पक्षात होते. खरंच सांगतो ही स्टेजवर बसलेली सर्व मंडळी आहे. मी 1 वर्ष पक्षातनं बाजूला गेलो मान्य, पण मी माझ्या नेत्यामुळे नाही गेलो. मी काय गेलो माझ्यावर अन्याय झाला यांनी सांगून झाला का नाही, मला चुकीची वागणूक मिळली म्हणून मी सांगून गेलो. परंतु ज्या नेत्याचा विश्वास त्यांनी मला परत घेतलं, मला निवडून दिलं. आता हे का गेलो, त्यांच्यावर काय अन्याय झाला. त्यांच्या घरच्यांना एवढ्या वर्ष मंत्रीपद दिलं, मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार जवळ डिक्लेअर करायची जाहीर केलं, त्यांना 15 वर्ष आमदार केलं. ते पण कसं महाविकास आघाडीची युती, महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जागा असताना पण काही कारणास्तव ब्लॅकमेल करून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला थांबवलं. ती उमेदवारी स्वतःच्या पदावर पाडून घेतली, तरी तुम्ही त्यांना सोडून जाताय. मग तुमच्यावर जर असा अन्याय होतोय, असा अन्याय प्रत्येकावर झाला पाहिजे. म्हणजे प्रत्येक तेच ठरवीन ना नक्की काय भूमिका घ्यायची. अहो लोकांच्यावर टीका करण्यापेक्षा आपण काय करतो ते पहा. एवढं वर्ष सत्ता मिळली, जनता आहे तिथंच आहे. आज भोरमध्ये ग्रामीण भागात जर गेलो त्यांची परिस्थिती काय हो जनतेची.
असं वसाड पडलेलं आहे. रस्ते नाही, लाईटची परिस्थिती, पाण्याची तीच परिस्थिती, पिण्याच्या खरं तर तुम्ही झटपट येत आहे आणि राष्ट्रवादी सत्ता आहे म्हणून तरी ग्रामीण भाग डेव्हलप झाला आहे, नाहीतर त्याची शहराच्या वर परिस्थिती झाली असती. आज कुठे स्मशानभूमी पाहिली, अनेक गावात मी राजगडला जातो, काही ठिकाणी आज पण स्मशानभूमी नव्हती. जुन्या काळात जी कामं झालं तीच आज त्याच्यावर आजपर्यंत त्यांनी काम चालू ठेवलेलं आहे. अशी परिस्थिती त्या तालुक्याची ज्यांनी केली अशा लोकांच्या नेतृत्वाखाली काम करण्यापेक्षा स्वाभिमानानं आपल्या भविष्यकाळात भोर नगर परिषदेमध्ये काम करायचंय. आज आपले सगळे उमेदवार आहेत, अतिशय चांगले बघा, कोण गरीब असतील पण चुकीचा धंदा करणारी कोण नाही, चुकीच्या वृत्तीचे कोण नाही, स्वाभिमानी आहेत आणि अशा उमेदवारांच्या मागे आपल्याला भविष्यकाळात उभं राहायचंय. आज नानांसारखा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा आपल्याला मिळत असताना दाळमामांचं कौतुक करतो आणि ते विठ्ठल शिंदेचं पण भाऊंचं कौतुक करतो. त्या सर्वांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि दादांना सांगितलं, दादा तुम्ही नानांना उमेदवारी जाहीर केली, आम्ही त्यांच्या मागे खामठोकपणे उभं राहू आणि भोर शहराचा विकास करण्यासाठी आपण हा सर्व पॅनल आज नानांच्या नेतृत्वाखाली होत असताना जे पक्षाचे उमेदवार आहेत त्यामध्ये नगराध्यक्ष पदाला आवारे रामचंद्र श्रीपती उर्फ नाना, त्याचप्रमाणे मळेकर सुरेखा बाळकृष्ण, बेलके अनिल रविकांत, ढवळे आशुर सोमनाथ, धुमाळ कुणाल कुमार, सनस रुपाली संतोष, काकडे अतुल अरुण, धोत्रे अनुप चंद्रकांत, साळुंके पूनम प्रवीण, घोडेस्वार सविता राजन, शेटे संदीप शंकर, गायकवाड संतोष अशोक, सोनवणे धनश्री नितीन, आवारे ऋषभ रामचंद्र, गोडके दुर्गा किरण, तारू मेघा राजू, शेख परवेज कमिशन वाले कासम, चव्हाण सविता अविनाश, शशिकांत, मोहिते प्रियंका विजय, शेट्टे ऋषिकेश विठ्ठल हे आपले उमेदवार आहेत. आणि खऱ्या अर्थानं काय कविता ताई एक राहिल्या आमच्या. कविता ताईंनी सुद्धा त्या जिद्द फाउंडेशनच्या माध्यमातून शहरामध्ये चांगलं काम केलंय. त्याही इच्छुक होत्या. ज्यावेळेस आम्ही त्यांना भेटलो त्याही म्हणल्या, भाऊ आम्ही इच्छुक आहे, परंतु आमची श्रद्धा राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः अजितदादांच्या वाया आणि बारामतीच्या आहोत. त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतलाय किंवा दादांनी जो निर्णय घेतलाय की नानांना उमेदवारी द्यायची ती आम्हाला मान्य आहे आणि आपल्याला एकत्र येऊन काम केलं पाहिजे, म्हणून त्यांनी सुद्धा त्या पदाचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माघार घेतली आणि त्यांनी नानांना पाठिंबा दिलेला आहे. आता बोलण्यासारखं बरेच आहे, परंतु मला आता पुढच्या काळात काही बरेच दिवस आपल्याला बोलायचंय, काही ठेवलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी काय की यांनी एवढं तसं भांडवल ठेवलेलं ना आपल्याला की आपलं काय काळजी नाही. त्यांच्याकडे हे आपल्याकडे भांडवल लोकमतातलं आहे आणि लोकमतातलं भांडवल हे कायमस्वरूपी आपल्या समरणात राहणार आहे. आपला त्याचाच म्हणजे वापर करून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि घड्याळ हे महानगरपालिकेवर फडकवायचं आहे. अशा ठिकाणी तुम्हाला मी सर्वांना विनंती करतो. खरं तर आजचा शुभारंभ ग्रामदैवत जानाई मातेच्या चरणी श्रीफळ वाढवून आम्ही सर्वांनी केला. आणखी नाना हे दाळमामांची खूप इच्छा होती की ग्रामदैवतेचं दर्शन घेऊन तिथं श्रीफळ वाढवूनच आपण प्रचाराचा सुरुवात केली पाहिजे. आणि कारण की ही सर्व मंडळी धर्माला जाती शेवट हे बघा आपण हिंदू आहे सर्वात महत्वाचं, नंतर बाकी जाती धर्म आहेत आणि हे होत असताना सर्वांना बरोबर घेऊन जायचं. परंतु डाळमामा सारखं एक नेतृत्व आपल्या भागामध्ये मी फिरतोय, ज्या मंदिरात जाईन ना दादा तिथं नाना पण सांगतात डाळमामानी मूर्ती दिली, डाळमामानी फरशी दिली, डाळमामानी चौकट दिली, डाळमामानी खिडक्या दिल्या, डाळमामानी फरशी दिली. मी वस्तुस्थिती एक चांगलं योगदान दिलेलं त्या ठिकाणी आपल्या डाळमामा या ठिकाणी आहेत. आपल्या सर्वांना विश्वासात घेऊन खरं तर आधी माझी व्यासपीठावर बसलेला भारतीय भाऊसाहेब सगळ्यांना विनंती आहे, आता आपल्याला एवढा टप्पा पार पडला आहे, असा गाव घालायचा एका गावात 2 फळ्या झाल्या पाहिजे. आपण शेतकरी की एकदा का झाल्या परत एक फळ आहे ना परत त्याला फुटवाच होणार नाही आणि ते करण्यासाठी आपल्याला काम करायचंय. सगळं आपलं मतभेद बाजूला ठेवायचं. आपलं एकच उमेदवार घड्याळ, जे घड्याळाचं चिन्ह आहे त्याच्या समोरचं बटन दाबण्यासाठी लोकांना प्रवृत्त करायचं. जी आपल्या जवळची लोक आहेत काही नाराज असेल त्यांना म्हणजे शांत करण्यासाठी आपण एकत्रित येऊन जायचंय. आम्ही कालपासून ते प्रयत्न करतोय. काही मंडळी झाल्यात, अजूनही काही मंडळी थोडी म्हणजे त्यांच्या मनात काय नाही, परंतु 2 दिवस त्यांना लागणार आहे. त्यांना लवकर आपल्याला प्रवाहात आणायचंय, सर्वांना प्रचार प्रक्रियेत सक्रिय करायचंय. कारण की ज्यावेळेस दादा येणार आहे त्यावेळेस आपला पक्ष, आपले उमेदवार आणि राष्ट्रवादी
राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा प्रत्येक कार्यकर्ता त्या व्यासपीठावर समोर बसलेला आपल्याला पाहायचा आहे. कारण की आपल्याला निर्णय घ्यायचा दादांनी ठरवलेलं आहे. भोर जसं दादांनी सांगितलं भोर विधानसभेची उमेदवारी दिली आणि जाहीर सभेत सांगितलं माझ्या विचाराचा आमदार निवडून द्या, 5,000 कोटी देणार. आज जवळजवळ 2,500 कोटी रुपये आपल्या मतदारसंघाला दादांनी दिलेत. आज भोर शहराचा विचार केला प्रशासक आहे तरी जवळजवळ 42 कोटी रुपये आपल्याला दिलेले आहेत. आणि ही कुठली मोठी कामं नाहीत बरं का. एखादा मोठा रस्ता 25 कोटीचा आपण घेऊ शकतो, 100 कोटीचा घेऊ शकतो, परंतु अंतर्गत रस्ते, ड्रेनेजचं काम, पाण्याचं काम किंवा स्ट्रीट लाईटचं काम, सभामंडपाचं काम, अशा कामाला जो निधी लागतो तो 42 कोटी रुपये म्हणजे सोप्पा नाहीये. एवढी जर कामं झाली ना दादा तर गटात प्रत्येक प्रभागात नुसतं सर्व चकाचक दिसणार आहे. अशी परिस्थिती भविष्यकाळात होणार आहे. आणि म्हणून भविष्यकाळात अधिकचा निधी घेण्यासाठी आपल्याला आपल्या विचाराचे उमेदवार निवडून आणायच्यात. नगराध्यक्ष तर आपला आलाच पाहिजे, परंतु सर्व खालचे 20 नगरसेवक आपल्याला निवडून आणायच्यात. आता त्यांना वाटतंय 21-0 म्हणले नाही का, मी काय 20 म्हणले 21-0 म्हणल्यात. ठीक आहे, मग कशाला 21-0 होणार आहे तर मंत्र्यांना घेऊन येतो. एकटा पाड्यासारखा कर घे प्रचार, घे माईक, बोल भाषण ठोक, नाही चुकू शकत. त्यांना पहिल्याच दिवशी मंत्री लागला कॅबिनेटचा. आणि खरं तर एकही भाजपचा खरा भाजपचा माणूस बरोबर नव्हता. आणि आता दादांना मी सांगणार आहे, दादा ह्यांच्या नादी लागून जुनी भाजप दुखू नका. आता हे कधी सोडून जातील. उद्या जर का काय निर्णय लागला वेगळा ते ह्यांनाही सोडतील. ते आता म्हणतात मी तिकडे गेलो या पक्षात आलोय, कुठल्या सत्तेच्या किंवा कुठल्या अपेक्षेने ना आलो. मग काय आला, 5 वर्ष थांबायचं होतं ना. 5 वर्ष काही मिळणार नव्हतं, थांबायचं होतं. अहो नव्हतं मिळणार तर काय आला साखर फॅक्टरीला 450 कोटी मागा गेला. अहो ईडी लागली. आता त्यांनाही माहिती आहे बाजारात टिकायचं असेल तर असं काहीतरी घेतलं पाहिजे. मग त्या साखर फॅक्टरी चालू न चालू त्यांचं तर चालू झालं. त्यांची गाडी फिरायला लागली. ऊस लागवड करा, तुम्हाला बेनं देतो, तुम्हाला खतं देतो, तुम्हाला कामगार पण देतो, सरी मारायला ट्रॅक्टर देतो, डिझेल देतो. हे जर पूर्वी केलं असतं तर तुमच्या ही वेळ आली नसते बाबांनो. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आपल्या नगर परिषदेवर जर अशी वेळ येऊन द्यायची नसेल आणि चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता द्यायची नसेल, आपण एकजीवाने लढलं पाहिजे. आपले उमेदवार चांगले आहेत. नानांनी किंवा या ठिकाणी आमच्या ताई आहेत, त्यांनी मागच्या काळात नगराध्यक्ष म्हणून काम केलंय. नाना अनेक वर्ष काम करतात. विठ्ठल भाऊ तुम्ही नगराध्यक्ष म्हणून काम केलंय. दाळमामा तुम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे. असे चांगले अनुभवी नेते आपल्याकडे आहेत. साळुंके साहेब तुम्ही पण काम केलेलं आहे. आता मी नवीन असल्यामुळे तुमची डिटेल माहिती नाही बरं का बोर शहराची, पण मी थोड्या दिवसात तुमची चांगली माहिती घेतली बरं का. मलाही बोर शहरातली चांगली माहिती झालेली आहे. कोणाचं काय सर्वांचं मला माहिती झालेली आहे. परंतु भविष्य काळात एक ग्वाही देतो, तुम्ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या. दादांनी सांगितलंय 50 वर्षात झाला नसेल असा विकास आपण या पंचवार्षिक मध्ये करून दाखवू अशी ग्वाही देतो. खरं तर थंडी पण वाजायला लागलेली आहे आणि आपल्याला या ठिकाणी बऱ्याच वेळ तुम्ही या ठिकाणी बसलेला सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. खरं तर आता 10-12 दिवस आपल्याला डोळ्यात तेल घालून काम करायचंय. कारण की हा शहरात शहरी भाग आहे. अतिशय म्हणजे कमी जागेमध्ये जास्त आपल्याला मतदार या ठिकाणी आपल्याला कलेक्ट करायचे. अनेक आपले मतदार हे बाहेर म्हणजे राहायला आहेत, त्यांना सुद्धा आपल्याला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी घेऊन यायचंय. आज गर्दी जरा बरी झाली. मला वाटत होतं उशीर होतोय, काय अडचण आहे काय, पण ही सर्व काय कुणी आणलेली नाही. आता मी त्यांचाही कार्यक्रम पाहिला, आमच्याकडनं जास्त लोक आली होती. ग्रामीणची लोक जास्त होती, पण ग्रामीण भागात होते ना. आता यंदा एक सांगतो, त्यांना जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काही चालणार नाही. त्यांचं येऊन जाऊन दिसतं ह्याच्यावर आहे की जर उघडे पडले ना ते काहींचे उघडे पडले. परत त्यांना भाजप सुद्धा विचारणार नाही. भाजप म्हणतील त्यांना घेऊन काही फायदा झाला नाही. म्हणून खऱ्या अर्थाने त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आपल्याला एक जीवानं आणि एक दिलानं काम करायचंय. काही मतभेद असेल बाजूला ठेवा. आम्ही जी स्टेजवर बसलेली ठराविक मंडळी आहेत, तुमची काय अडचण तर आम्हाला सांगा, ती सर्व सोडवण्यासाठी आम्ही एकत्रित काम करू अशी ग्वाही देतो. सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.